नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. अळूची वडी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. बहुतेक सगळ्या घरी अळूवडी केली जाते. अळूवडी करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत मात्र थोडी वेगवेगळी आहे. अळूवडी तेलात टाकली की सुटू नये आणि ती अजिबात तेलकट होऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक मी यामध्ये सांगितलेली आहे. अळूवडी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची चला बघूया. अळूवडीसाठी थोडी तयारी करूया. चिंचेचा कोळ म्हणजेच चिंच भिजवून त्याचं पाणी अर्धी वाटी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा. गूळ विरघळवून घ्यायचा आहे. ही वडी आंबट गोड असते त्यानुसार चिंचगुळाचं प्रमाण बरोबर आहे. पण तुम्हाला गोड नको असेल तर चिंचगूळ तुमच्या आवडीनुसार थोडं कमी घेतलं तरी चालेल. हे बघा गूळ पूर्ण विरघळलेला आहे. नंतर एका बाउलमध्ये बेसन पीठ 2 वाट्या, तांदूळाचं पीठ पाव वाटी, पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ घालूया. आधी मिक्स केलेलं चिंचगुळाचं पाणी हे सगळं मिक्स करून घेऊया. नंतर यात अर्धी वाटी पाणी घालूया. आता हे छानपैकी हातानेच मिक्स करून घेऊया. एवढ्या साहित्यासाठी अर्धी वाटीच पाणी पुरेसं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. हे पीठ जर यापेक्षा जास्त पातळ झालं तर वड्या तेलकट होऊ शकतात. पीठ कालवून झालेलं आहे. हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी. चला पीठ तयार आहे. आता पुढची प्रोसेस करूया. अळूच्या पानांपैकी पहिलं असं मोठं पान घ्यायचं. त्याचं देठ असं काढून घ्यायचं. त्यानंतर त्यावर लाटणं फिरवायचं म्हणजे सगळ्या शिरा प्रेस होतात आणि पीठ नीट लावलं जातं. तयार केलेलं पीठ पानाला एकसारखं लावून घ्यायचं. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अळूची वडी करताना काही ठिकाणी लसूण मिरची घालतात, काही ठिकाणी थोडे मसालेही घालतात. लसूण मिरची किंवा इतर मसाले तुम्ही घालत असाल तर ते या पिठामध्येच घालू शकता. एका पानाला पीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता दुसरं त्यापेक्षा छोटं पान घ्यायचं. पहिल्या पानाची देठाकडची बाजू खाली होती. दुसरं पान त्यावर ठेवताना त्याच्या विरुद्ध म्हणजेच देठाकडची बाजू वर अशा पद्धतीने ठेवायचं. या पानालाही पीठ लावून घेऊया. परत तिसरं पान देठाची बाजू खाली करून ठेवायचं. त्यालाही पीठ लावून घेऊया. अशी 4-5 पानं एकमेकांच्या विरुद्ध बाजूने ठेवून सगळ्या पानांना पीठ लावून घ्यायचे. असं मी 5 पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप करूया. आता पानांची एक बाजू अशी फोल्ड करायची. दुसरी बाजू फोल्ड करायची. ही बाजू पण फोल्ड करायची. थोडंसं पीठ लावायचं. हे तिन्ही फोल्ड करून झाले की याचा घट्ट रोल करायचा आहे. रोल करताना मध्ये थोडं थोडं पीठ लावायचं. अशा पद्धतीने पानांचा रोल केला की वड्या तळताना अजिबात सुटत नाहीत. रोल करून झालेला आहे. असेच बाकीचे रोल करून घेऊया. सगळे रोल करून झालेले आहेत. हे कुकरच्या डब्यात ठेवायचे. याऐवजी चाळणीत ठेवून किंवा ढोकळ्यासाठी स्टीमर असतो त्यामध्ये ठेवून वाफवले तरी चालेल. कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालायचं. डबा ठेवायचा. झाकण लावायचं आणि वाफवतोय त्यामुळे कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि रोल 15 मिनिटं वाफवून घ्यायची. रोल वाफवून झालेले आहेत. हे गार होऊ द्यायचे. रोल गार झालेले आहेत. आता वड्या कापून घेऊया.
वड्या कापताना सुरीला चांगली धार असली पाहिजे, नाहीतर वड्या नीट कापल्या जात नाहीत। हे बघा, वडी छान कापली गेलेली आहे, अजिबात सुटलेली नाही। अशाच सगळ्या वड्या कापून घ्यायच्या। वड्या तळूया। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर वड्या तेलात सोडताना गॅस लो फ्लेम ठेवायचा आणि नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून वड्या तळायच्या। गॅस लो फ्लेमवरच ठेवून वड्या तळल्या तर वड्या खूप तेलकट होतात। वड्या तेलकट होऊ नये म्हणून 2 टिप्स लक्षात ठेवायच्या। पीठ भिजवताना पाणी जास्त घालून पीठ पातळ करायचं नाही आणि वड्या तळताना मीडियम फ्लेमवर ठेवून तळायच्या। हे बघा, वडी तेलात अजिबात सुटलेली नाही। काढून घेऊया। अशाच बाकीच्याही वड्या तळून घेऊया। हे बघा, वडी अजिबात तेलकट झालेली नाही आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत टेस्टी रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।